तू आधी बोलतोय. बोल बोल. आठवत नाही मला. नाही आठवत मला तुझ्याहून कमी आठवतं. बोल. बोल ना. तिथे माती 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 आहे, तिला माती आहे, तुझं वाईट आहे. अरे नाही चालतं. कॅट्स आर द क्लीनेस्ट ॲनिमल्स. नो दे आर नॉट. स्वप्नील असं नाव घेत असतं. नाव नसतं घ्यायचं. सगळ्यात पहिली माझी मेमरी जी आहे केतकी बरोबर जेव्हा मी तिला प्रत्यक्षात भेटत होतो तेव्हा असं कुठली तरी ओल्ड हिंदी मूवी जशी असते ना तशी होती. इनिशियली आम्ही असे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती भेटलो होतो. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. मी असं कल्याण स्टेशनला पोचतोय आणि एक मुलगी असं थोडंसं दप्तर घेऊन मागे थांबलेली आहे आणि मग ती माझ्या बुगीच्या बाहेर येऊन मी तिला भेटतो. लाईक अशी आमची पहिली ओळख होती आणि पहिली भेट होती आणि तेव्हाच तेव्हाच मला ही पसंत आली. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. When we met for a movie, that was the most changing point for me. Initial conversations असे थोडे आम्हाला इनिशियली ऑकवर्ड वाटले for a 2 minutes span, but then it hit like की आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो असं. स्वप्नील आमच्यात खूप पटकन आणि एकदम जसं आपण म्हणावं दुधात साखर विरघळते तसा मिक्स झाला. लग्नाच्या अगोदरपासून आमचे ऋणानुबंध एवढे वाढलेत की स्वप्नील आमचा आणि केतकीचं अगोदरच लग्न झालं आहे आणि तो आमचा जावई म्हणून असा आम्हाला कधी फरक वाटला नाही. आज धार्मिक कृत्य पूर्ण केलं पण मानसिकदृष्ट्या तो पहिल्यांदाच आमच्या फॅमिलीचा मेंबर आणि तो आमच्या पेटशी पण चांगला रुळला आहे. केतकी हुशार मुलगी आहे आणि गोडवा आहे. तिच्या स्वभावामध्ये अतिशय गोडवा आणि साधेपणा आहे आणि मन जिंकून घेणारी आहे. सौम्य स्वभावाची आणि मन जिंकणारी आहे. गोड आहे. डोळ्यास जाणवावी डोळ्यामधील आशा, काही न मागताही सुख ओंजळीत यावे. केतकी, स्वप्नील, like the day since I've met, the entire journey is like sort of memorable for me. I promise you that I'll always love you I love all aspects of you. and I'll always keep putting my efforts for you. काही न मागताही सुख ओंजळीत यावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. आपलं प्रेम असंच कायम वाढत राहू दे हीच इच्छा. स्वप्नील मला आठवतंय 4थीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं व्हॉलीबॉलच्या टीममध्ये आणि तेव्हा तो पहिल्यांदा कोल्हापूरला जाणार होता पन्हाळ्याला. तेव्हा माझ्या मनात फार अशी धाकधूक होत होती इतका छोटा आणि कसा जाणार, पण तिथे जाऊन तो मेडल जिंकून आला. पहिलीपासून ते CA होईपर्यंत त्याचा अभ्यासाचा आणि विद्वत्तेचा कल कायम उंचावत गेलेला आहे आणि अशाच एक परिवारात ती जाते जिथे विद्वत्तेला रिस्पेक्ट आहे.
आणि स्वतः सगळे विद्वान आहेत. सो Tell me to calm down. Look all around. आनंदाच्या दृष्टीने एकमेकांची सहकार्याने आणि एकजुटीने राहण्यासाठी जसं वातावरण केलं पाहिजे. आय एम हॅपी. आम्ही दोघे अतिशय आनंदात आहोत. अर्थात मुलगी जेव्हा आपलं घर सोडून दुसरीकडे जाते तेव्हा एक दुःखाची झालर त्याला असते. फॉर वॉट एव्हर रिझन आय गेट हर आणि लाईक बाकीचे लोक असे आश्चर्यचकित होऊन जातात की हाऊ डू आय गेट हर सो वेल. फॉर एक्झाम्पल तिची फॅमिली पण की ओके लाईक तू केतकीला एवढं ओळखतो, एवढा लवकर ओळखतो. Theatre was very cold and he offered me his jerkin and everything, so that was a very sweet moment. दोघांनी आनंदित राहावं, आयुष्यभर सगळे एन्जॉयमेंट करावी एवढंच वाटतं. नाही, लग्नाची गाठ आत्ता जी बांधलेली आहे ती पुढे आयुष्यभर छानपैकी निभवा. एक दुसऱ्याला समजून घ्या, बचत करा आणि आपले तुमची स्वप्न ते पूर्ण करा. That's all. And we wish all them a lot of success and first of all an excellent health to both of them.